मग आता काय करणार आहात तुम्ही? मी आधी घरी जाऊन आंघोळ करणार. तुम्ही अर्जंट बोलवलं म्हणून बिना आंघोळीतच आलोय. आता काय करणार ते नाही विचारत आहे मी. सिनेमाचं काय करणार? उपसरपंच, मी माझा सिनेमा पूर्ण करणार. अरे तेच विचारतोय मी, कसा पुरा करणार आहे? चांगला पुरा करणार, मस्त पुरा करणार, जबरदस्त पुरा करणार, एकदम माइंड बॉम्बिंग पुरा करणार. तू निघ, जा आंघोळ करून ये जा. विचारतोय काय, तू सांगतोय काय? खरंच जाऊ घरी? आम्ही इकडे. ओरडू नका. आणि ते मला सांग, ती माधुरी बी तुझ्या सिनेमात सोडून गेली. मग आता कसा पुरा करणार तू सिनेमा? अहो उपसरपंच, माधुरी नाही तर दुसरी कोणीतरी हिरोईन मिळल, काहीतरी जुळल. अरे हिरोईन म्हणजे काय लग्नाचं स्थळ आहे का? कोणीतरी मिळायला आणि कुठंतरी जुळायला. काम कर, तू आता ना शेवंताबाईला हिरोईन म्हणून घे. शेवंताबाई हिरोईन? हा. अहो नाही, ते शक्य नाही. माधुरीचं वय काय, शेवंताबाईचं वय काय? सॉरी, मी शेवंताबाईला हिरोईन म्हणून नाही घेऊ शकत. अरे मग दुसरी हिरोईन आणणार कुठून तू? अरे 1 महिना झाला तुझं काय काम झालं नाहीये, आणि जे काय झालेलं ते त्या माधुरीमुळे सगळं मातीत गेलं. हे बघ, मी माझा अजून लॉस करून घेणार नाही. आज संध्याकाळपर्यंत जर तुला दुसरी हिरोईन नाही मिळाली तर माझे समधे पैसे मला परत पाहिजे. आणि यापुढे माझ्याकडनं पैशाची अपेक्षा अजिबात ठेवायची नाही, कळलं? पप्पा, तुम्ही? तुम्ही इथे कोण विराट कोहली येणार आहे? नाही, असंच. कुठे निघाले? मेकअप शिकायला शिल्पाकडं. मेकअप शिकायला? एवढा मेकअप करून? पप्पा, त्याचा नियम असतो ना. कसा? म्हणजे कसं आहे बघ, असं मेकअप शिकायला जाताना असंच मेकअप करून जायला लागतं. येते आम्ही. तुला काय वाटलं? वाईट बॉल समजून सोडून देईन मी तुला. थांब तिथेच. पप्पा, आता काय झालं? काय झालं मला सांग. गावात सिनेमाचं शूटिंग सुरू आहे की नाही? शूटिंग? गावात? आपल्या गावात सिनेमाचं शूटिंग? त्याला पाठ झालं. आता पुढचं बोल. नाही हो पप्पा, तसं काय असतं ना बघा. म्हणजे बाकीची लोक कशी डॉक्टर, पोलीस, वकील यांच्यापासून लांब राहतात का नाही, तशी मी सिनेमापासून लांब राहते पप्पा. शान तुमचं पोर. मला काय माहिती नाही. येते मी. थांब. तू राजाच्या सिनेमाच्या शूटिंग मध्ये काम करतेस की नाही सांग. शूटिंग राजाच्या सिनेमाची कुठे सुरू आहे? आतल्या खोलीत. अच्छा, आतल्या खोलीत. माझी टोपी राहिल्या युनिफॉर्म वरची, ती घेऊन ये जा. आणती. आतल्या खोलीत आणती. जा. ओ पप्पा, दरवाजा कशामुळे बंद केला? ओ पप्पा, दरवाजा कशामुळे बंद करते? मला टोपी आणायला आत पाठवलं आणि मलाच टोपी घातली तुम्ही. अजिबात दरवाजा उघडणार नाही. मला माहितीये तू राजाच्या सिनेमात काम करायला चाललीस ना. बघतोच आता तू कसं काम करतेस ते. राहत मध्ये. ओ पप्पा, असं काय करते? जेव्हा राजाच्या सिनेमात काम करत होते तेव्हा नाही कळलं यांना, आणि आता त्याचा पिक्चर सोडल्यावर कसं काय कळलं? ओ पप्पा, तुमच्या गळ्याची शपथ खाती, मी राजाच्या सिनेमात काम नाही करत आहे. ओ पप्पा, दरवाजा उघडा. सोडा सोडा. अरे सोडा मला. अरे सोडा. या मास्तर. अरे आता तरी सोडा. अरे सोडा. सोडला. सोडा नाही काय? ए राजा, ए राजा, अरे असं काय अर्जंट काम काढलंयस माझ्याकडे? या सागरनी चंद्यांना गणपती उचलून आणतात ना, अरे तसा शाळेत मला उचलून आणलाय. अरे कळतंय काय? कळतच नाही याला. अरे मी तर शर्टाला इस्त्री करत होतो, चुकून शर्ट ऐवजी इस्त्री अंगावर घातली. अजून भासतंय माहिती तुला? राजा, अरे या चंद्यामुळे कितीचं भाडं सोडून आलोय माहितीये मी. 20 रुपयांचं. 20. बघ, म्हणजे तुझी रिक्षा, तुमची शाळा, तुझी काय लॉन्ड्री, काय ग शिल्पे, या सगळ्यात तुझं काय नुकसान झालं? नाही, माझं काही नुकसान नाही झालं. ते तुझाच कॉल आला म्हणून मी इथं आले. त्याचं काय नाही राजा, ते माझ्या कामापेक्षा तुझा सिनेमा मला जास्त महत्वाचा आहे म्हणून इथं आले. ऐकलत का? कधीतरी असं उत्तर तुम्ही बी देत जा, पण इथं कुणी सिरियसलीच घेणं, कोणाला सिनेमाची काळजीच नाही राव. ओ मास्तर,
उपसरपंचांनी मला आज सांगितलंय रात्रीच्या रात्री त्यांना हिरोईन पाहिजे. नाही मिळाली तर फायनान्स बंद. आणि फायनान्स बंद ह्याचा अर्थ कळतोय का तुम्हाला? फायनान्स बंद म्हणजे आपला सिनेमा बंद. सिनेमा बंद? असा कसा सिनेमा बंद? हे बघ राजा, मी तुझा सिनेमा बंद होऊन देणार नाही, काय समजलास? हे बघ, मी उद्या सकाळी ना एका शाळेतल्या पोरीला तयार करतो. एक 7वीत पोरगी आहे, काय अभिनय करते, काय समजलं? अहो मास्तर, आपल्याला बालनाट्य नाही करायचंय. मग ठीक आहे, मग तिच्या आईला विचारतो, ती पण चांगला अभिनय करते का नाही, काय समजलं? अहो आपल्याला बालनाट्य पण नाही करायचंय. राजा, मला नाही वाटत एवढ्या लवकर आपल्याला दुसरी हिरोईन गावल. मी काय म्हणतो, आपण एकदा माधुरीला मनवून पाहूया ना. तर माझ्यावर सोड, मी सांगतो तिला, माझा ऐकल ती. तिला सांगतो तुझे काय करतेस ना तर फार चुकीचं आहे, काय समजलं? निघालो मी. हो मास्तर, माधुरीला मनवण्याची काय बी गरज नाही. सच्चा कलाकार हा कलेशी कधीच गद्दारी करत नसतो. आणि माधुरीने ती केली. दुसरं काम मिळाल्यानंतर दुसऱ्यांचं नुकसान करून पहिलं काम सोडून जाणं हे चुकीचं आहे. ते माधुरीने केलंय आणि तिला जायचंय ना तिच्या रस्त्यानं, जाऊ दे ना. खड्डे लागले की कळल तिला आपोआप. त्याच्यामुळं आपण तिला समजावून सांगण्याच्या भानगडीत पडायचं नाही. राजा तुझं बरोबर आहे, पण मग दुसऱ्या हिरोईनीचं काय करायचं आपण? दुसरी हिरोईन ना, ते मी बघतो. अरे तू दगडाला शेंदूर पासून देव करायला निघालास. ऐक माझं, मला हे नाही जमणार. जमणार म्हणे, मला कॉन्फिडन्स आहे. तुझ्यामध्ये एक सुंदर मुलगी लपली आणि ती मला दिसली आणि ती सिनेमाच्या माध्यमातून समध्या गावाला आणि अख्ख्या जगाला दिसल. अरे राजा, कधीतरी माझं ऐकत जा रे. कशाला एवढी मोठी रिस्क घेतोयस? अगं माझ्या पायांना सहज सोप्या वाटांची सवयच नाहीये. आणि म्हणे तुला तर माहिती, तसंही मला माझ्या आयुष्यात सहज काही मिळालंय का? आणि मी रिस्क नाही, निर्णय घेतो. आणि तो निर्णय योग्य होता हे सिनेमा रिलीज झाल्यावर कळलं सगळ्यांना. हा, म्हणजे तू ठरवलंय की तू मला हिरोईन करूनच राहणार म्हणून? म्हणे तुला तर माहिती आहे आपलं एकदा ठरलं की ठरलं. तूच माझ्या सिनेमाची हिरो आहे. ठीक आहे, तुझ्यासाठी काय पण. आता मी आपण तुझ्यासाठी बेस्टातला बेस्ट देईन बघ. वा म्हणे. तुला खरं सांगू का, राजात ना हार न मानण्याची जी कला आहे ना, त्याच्यामुळे समोरच्या माणसात आपोआप एक पॉझिटिव्हिटी येते. म्हणजे तो ना समोरच्या माणसातला गुण ओळखून त्याला आकार देतो. त्यामुळं समोरचा माणूस नकळतपणे त्याच्या प्रेमात पडतो. काय म्हणलीस? नाही म्हणजे त्याच्या शब्दांच्या प्रेमात पडतो. राजा आहे जसा. मला सांग, हे लोक खरंच मला हिरोईन म्हणून घेतील ना? घेतील ना? अगं घेतलं. उलट मी त्यांना म्हटलं, माधुरी जर शूटिंगला नसल तर तुमचं शूटिंग पण नसल. काही म्हण, लई भारी आहेस तू. गरम होता ना जरा. ओय सायलेन्स. आलो काय म्हणता? सायलेंस बोलने का मतलब चुप बैठने का. बरं ठीक आहे. स्माइल अच्छा आपका. सायलेन्स. काय म्हणला? लाडाने मला सायलेन्स म्हटला. मैं आपके लिए फ्रैंकी व्यवस्था करता हूँ. जा करो. की क्या? एक सांगू तुला, पिक्चर येणे आधीच स्टार झाल्यासारखं वाटतंय बघ. अगं बाई, तेवढी वट आहे आपली. बघितली का आपली वट? हिंदीमध्ये तेवढा रिस्पेक्ट मिळतो. राजाच्या पिक्चर मध्ये मिळायचं का तुला एवढा मान? अजिबात नाही बघ. मग अगं तू एकदा हिंदी पिक्चर कर ग, एकदा हिंदी पिक्चर कर. मग अख्खा भारत देश तुझ्या नावानं बोंबलल, ओरडल. माधुरी माधुरी माधुरी. मला आतापासून आवाज ऐकायला येतोय बघ. माधुरी साळुंके, माधुरी साळुंके.
वांगारावादी माधुरी साळुंके. माधुरी साळुंके काय हे काय नाव आहे काय? हा मग काय आता आपण आहे ना तुझं नाव बदलू. कशात ऐकून तरी घेण लगेच अंगावर नको येऊ. नीट ऐक तरी. अगं म्हणजे त्या जुन्या हिरोईनी नाही का ओरिजिनल नाव आहे ना स्वतःच बदलायच्या. असं हा आणि पडद्यावर आहे ना दुसरं नाव टाकायच्या. असं हाय तर मग बदलून टाक ना. बदलून टाकू. पण नाव काय ठेवायचं नाही म्हणजे असं असं भारी राहिलं पाहिजे ना माझ्यासारखं. भारी ना तुझं माधुरी ऐवजी तुझं नाव दिवाणी. सगळ्यांची एकच वाणी दिवाणी साळुंखे. दिवाणी 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 दिवाणी. ए दिवाणी. मैम वो शॉट रेडी है, डायरेक्टर सर ने बुलाया आपको. बोलवतो. हस्ती काय चल ना डायरेक्टरनी बोलवलंय शॉट रेडी. उठ उठ उठ. ते नंतर पिक्चर येणार येणार. अरे पण ही नवीन हिरोईन येणार आहे कधी? अरे बाब्या जरा उत्साह कमी कर. आता हिरोईनच्या नादात संगी आली ना समोर तर पायपाच्या मागे जाऊन लपावं लागेल. तर बसला बघा कसं. या नवीन मॅडम कधी येणार आहे? तर हिरोईन म्हणजे नळाला येणार पाणी आहे का टाइमवर यायला? मला काय सांगतोस त्याला सांग. अरे राजा काय म्हणलंय घेऊन येणार ना थोडं वाट बघूया ना. सागऱ्या हे हिरोईन हाय तरी कोण? अरे राजा म्हणलाय मुंबई वरून घेऊन येणार म्हणून. मुंबईवरनं येऊ दे नाही तर दिल्लीवरनं, पण ती दिसते कशी, तिचं नाव काय, तिला काही कामाचा अनुभव आहे का नाही? मास्तर तुमच्या लग्नासाठी स्थळ घेऊन येत नाही राजा, हिरोईन घेऊन येते. किती प्रश्न विचारते. कशी दिसत असेल ती? हे राजानं मला काय पण नाही सांगितलं. तुला काय रे, आम्हाला पण काय सांगितलेलं नाही आहे. राजा तर मेहरबान कदरदान, जिची तुम्ही आतुरतेनं वाट बघत आहात ती आपल्या सिनेमाची हिरोईन आलेली आहे. मी पेश करतो आपल्या सिनेमाची हिरोईन. कसली जबरा हिरोईन आहे. माझी तर नजरच हटना हिच्यावरून. एक नंबर माइंड बॉबलिंग. राजा लग्न झालं घरी हिचा? थांबा मास्तर. माय हायशल चंद्या. चंद्या चंद्या, तुझी ही तर डाळ शिजणार नाही, कळलं? गुळाला मुंगळे चिकटतेत ना तसे चिकटले सगळेच. आपल्याला शूटिंग करायचंय, मॅडमला अजिबात त्रास देऊ नका. चला आज मॅडम सोबत शूटिंग करूया. चला. कैमरा आपके पीछे है लेकिन आप पीछे मुड़कर मत देखिए, ठीक है? नहीं देखेगी वो, नहीं देखेगी. उसको आयुष्य में लय पुढे जाने का है, लय पुढे जाने का है. तो सीन ये है कि आप हीरो को आवाज दे रही है, हीरो, लेकिन वो सुन नहीं रहा है. आप उसके पीछे जाती है. गॉट इट? अरे भाई समझ गए? समझे. ठीक है, एक रिहर्सल करते हैं. आप वहां खड़ी हो जाओ. रेडी, एक्शन. मैं हूं ना. एक्शन. मी काय बोललेलो मग? सुनो 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 ना. अरे भाई आप पीछे क्यों देख रही हो? आओ ऐसा कैसा, वो पीछे नहीं वळूंगी तो कैमरा में चेहरा कसा दिसल? अरे वही तो, आपका चेहरा नहीं दिखना चाहिए. काय को? माधुरी असं नाही ते. माधुरी अगं तू आता नाही नंतर दिसणार काय. नहीं, बाद में भी नहीं दिखेगा. इनका 2 मिनट का ही काम है भाई. मी आके नूडल्स आहे, 2 मिनिटात रोल संपल. ऐसा असतं का कुठं?
2 मिनिटा की हिरोईन. नहीं नहीं, आप हीरोइन नहीं हो, आप हीरोइन की ड्यूप हो. हाँ डूप असेल पण हिरोईनच ना. नहीं नहीं, हीरोइन नहीं, हीरोइन की ड्यूप मतलब हीरोइन की डुप्लीकेट. अरे भाई आज हीरोइन नहीं आई है, हमें शूटिंग करना है, इसलिए तो इनको बुलाया है. क्या तू म्हणला होता ना कम्या हिरोईन आहे. आता बघ बोल तू. आम्ही बोलतो ऐसा कैसा आप बोले थे कि इसको ही तो आप हीरोइन करके लेंगे. ये इधर हीरोइन नहीं रहेगी तो राजा के पिक्चर में जाएगी ना. माझ्या इज्जतीचे पर 12 वाजतील ना. ये आप क्या कह रहे हो? मैं इसको हीरोइन नहीं बना सकता हूँ. ठीक है, मैं आपके पापा से ही बात करता हूँ. पापा नहीं पापा को नहीं. इधर इकडे हे बघ माधुरे, आता डूप म्हणून कर ना. आज फक्त पाठ दिसते, उद्या चेहरा दिसेल, परवा अख्खी दिसशील, नंतर अख्ख्या जगाला अख्ख्या देशाला. तूच कर माकडा. फसवलंस मला. नाही माधुरे माधुरे ऐक ना. अगं एवढ्या जोरात तर तुझा बाप पण नाही लागत चोराच्या माग. माधुरे थांब. ऐक ना हे बघ, या टायमाला यो पिक्चर कर. पुढच्या पिक्चर मध्ये आहे ना, या पिक्चर मधल्या हिरोईनीला आहे ना तुझा ड्यूप करायला सांग. तूच कर जा. काय म्हणला होता? लोकेशन हेड आहे म्हणे, डिरेक्टर पेक्षा बी वरची पोस्ट. समजा ऐकतात म्हणे माझं. क्या काळा कुत्रा बी ऐकत नव्हतं तुझं. ए माधुरे ऐक ना. ए माधुरे तर सिनेमाचं लेखन मी केलेलं आहे, म्हणजे सगळी प्रतिभा मी त्याच्यात उमटवलेली आहे. लग्न झालंय तुमचं? राजा बहुतेक हे सगळे तुझा सिनेमा कोरड्या विहिरीत डुबवणार आहेत. ते बघ काय चाललंय. मुलात मी कोकणातला का नाही, म्या विहिरीतला. विहीर गप. अहो मास्तर काय चाललंय? ते काही नाही, लेखक आहे ना, मी समजावून सांगित होतो. नाही, मी समजावून सांगितलंय. ना तुम्ही या. ते डायलॉग नीट घ्या सगळे. प्रतिभा सगळी उमटवली. हा प्रतिभा. मॅडम तुम्हाला सगळं कळलंय? या आपण टेक करूया. या मी तिकडे जाऊ. या तुमचं झालं असेल तर या. हा चला रेडी. हा मिरर दाखवा त्यांना. चला मॅडम रेडी आहेत का तुम्ही? हा. टेक करायचं आहे. ऍक्शन. किती उशीर, किती वाट बघायची आम्ही. आज कोणीतरी रुसलंय आमच्यावर. राजानं नवीन हिरोईन घेतली का काय? माधुरे काहीतरी कर. राजा काय आहे हे समजा. यो रोल माझा आहे, मॅच करणार. कोण आहे ही? मॅडम तुम्ही एकदम चांगलं करताय. थोडा चेहऱ्यावर आता राग येऊ द्या. हा चला. हा चला रेडी का? चंद्या ऍक्शन. ऐक, ही हिरोईन कोण आहे? ओ मास्टर तुम्ही तरी सांगा कोण आहे ही? हे चंद्या, ही मुंबईची हिरोईन काय काम करते नाही, अगदी बघण्यासारखी. काय समजलं? हे हिरोईन आहे काय ग तुझा? ह्यो रोल माझा आहे, म्या करणार. चल निघ. राजा अरे थांबव हे समजा. राजा पप्पा नाही म्हणले तरी बी मी इथं आली का? कारण तुझं नुकसान होऊ नये म्हणून. हा ना तुम्ही समजे भिकाऱ्याला कसं हाडतूड करतात ना, तसं मला हाडतूड करताय. कशा बाई? माधुरी आता तरी खरं बोल. हिंदी पिक्चर साठी तू माझा सिनेमा सोडलास हे माहिती आहे मला. मला गुंडाळस ना तू. त्याच्यामुळं माझ्या सिनेमामध्ये आता तुला कुठलंही स्थान नाही, रोल नाही. कसं आहे ना माधुरी, आपल्याला असं वाटत असतं की आपण जे काम करतोय ना त्याच्या जागी दुसरं कोणी कामच करू शकत नाही. पण तसं नसतं. ती जागा घेणारा दुसरा कोणीतरी सापडतोच. त्याच्यामुळे तू आहे ना फक्त हिंदी पिक्चरच कर. नाही राजा चुकले, मी चुकले. त्या किकेच्या सांगण्यापायी मी चुकीचाच निर्णय घेतला. राजा खरं सांगते, त्या हिंदी सिनेमाच्या सेटवर मला हिरोईनची डूप म्हणून उभं केलं. आणि तेव्हा मला तुझ्या पिक्चरची खरी किंमत कळली. राजा ऐकणार, असं करू नका. एक चान्स दे मला. राजा परत मला हिरोईन म्हणून घे तुझ्या पिक्चर मध्ये. माधुरी मी आता रिस्क घेऊ शकत नाही. आणि तू विश्वास तोडलायस माझा. राजा एकदा विश्वास ठेव माझ्यावर. आता काय बी झालं ना, मी तुझा सिनेमा नाही सोडणार.
एकदा विश्वास ठेव. ए राजा, अरे आता ती म्हणते ना सोडणार नाही म्हणून. आता तिनं तिची चूक कबूल केलेली आहे, तेव्हा दे संधी तिला. कसा आहे ना राजा, काय आहे, चुकलेला माणूस आहे ना परत घरी येतो ना तर आपण आपला दरवाजा बंद नाही करायचा, त्याला घरात घ्यायचं असतं. काय समजलास? होय राजा, एक संधी दे तिला, ऐकला रे ती. ए राजा, मान्य आहे माधुरी चुकली, पण तिचं हिरोईन व्हायचं स्वप्न बी माहिती आहे की नाही आपल्याला, त्यामुळं ह्यो रोल तिलाच करू दे ना. ठीक आहे, दिली परवानगी. मुंबईच्या हिरोईनीचा रोल गेल्यामुळे शॉक लागलाय वाटतं. राजा, आता इतके सुंदर हिरोईनचं करायचं काय? तिलाच विचारू ना. काय गे, तुझं आता करायचं काय? मने म्हणे अरे अरे मने जाय. हा ती आली ना तेव्हाच मी तिला ओळखली. काय समजलं? कसं काय? कसं काय म्हणजे मी स्त्रियांना ओळखतो, पण ना मला स्त्रिया ओळखू शकल्या नाही. काय समजलं? पण काय पण म्हणे तू एवढी सुंदर दिसते ना, हे राजामुळे आम्हाला आज कळालं. अरे मला पण आजच कळलंय. राजा, मला तुला एक सांगायचं आहे. आता काय अजून? अरे मी तुझ्या सिनेमात काम करते, हे पप्पांना खरंच कळलं आहे. काय? अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.